कांद्याचा भाव कधी आभाळाला भिडतो तर कधी शेतकऱ्याला रडवतो, तर कधी हाच कांदा मोठमोठ्या नेते मंडळींनाही लोकसभेत घरी बसवतो. महाराष्ट्रातला शेतकरी आजही भावाच्या चढ उताराच्या गोंधळातच अडकलेला आहे. पण शेजारील बांगलादेशातील शेतकरी मात्र खुश आहे. तेथील कांद्याचा बाजार स्थिर आहे. आता प्रश्न असा, बांगलादेशाचं वेगळं काय करतोय आणि महाराष्ट्राला त्यांच्याकडून काय शिकता येईल? नमस्कार, मी मोनिका. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. विचार करा, तुमचा कांदा बाजारात विकण्यायोग्य झालाय पण भाव नाही. आणि हे काय आताची स्थिती नाही, तर भारतात हे वर्षानुवर्षे चालत आले. बांगलादेशात मात्र शेतकऱ्याला भाव स्थिर मिळवतो आणि तो खुश देखील असतो. मित्रांनो, त्यांचं रहस्य काय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी बांगलादेश कांदा बूम मॉडेल समजून घेऊयात. बांगलादेशात कांदा हा दररोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे. तिथं कांद्याची मागणी ही कायम असते. तेथील सरकारने काय केलं तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला मदत केली. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस सुविधा देखील दिल्या. बाहेरून येणाऱ्या कांद्यांवर नियंत्रण देखील ठेवलं. जानेवारी 2025 मध्ये भारतीय कांद्यावर 10% आयात शुल्क लावलं. याचा फायदा काय झाला सांगते. त्यांचे शेतकरी सुरक्षित राहिले, भाव स्थिर राहिला, तेथील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला आणि त्याचाच फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर मधून बांगलादेशाला मोठ्या प्रमाणावर कांदा जातो. त्यामुळे भारतातील शेतकरी भावाच्या अनिश्चिततेमध्ये अडकले आहेत. आता तुम्ही म्हणताल, भारतावर याचा कसा परिणाम झाला तेही सांगते. आता बघा, आयात शुल्क लावलं, निर्यात कमी झाली, त्यामुळे तेथील कांदा उत्पादकांना भाव मिळाला आणि इथल्या शेतकऱ्याचा भाव मात्र घसरला. बाजारात अनिश्चितता निर्माण झाली. शेतकरी म्हणतो, पीक माझं आहे पण त्याला भाव नाही. सरकारचं धोरण उद्या काय होईल सांगता येत नाही. हा खेळ वर्षानुवर्षे असाच सुरू आहे. मित्रांनो, हे फक्त महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. आता खरी गोष्ट इथे आहे, महाराष्ट्रानं आणि भारतानं बांगलादेशाकडून काय शिकायला हवं. नंबर 1, स्थिर धोरण. अचानक निर्यात बंदी नको. एकदा निर्णय घेतला की तो कायम ठेवायला हवा. नंबर 2, साठवणूक सुविधा. शेतकऱ्याला कांदा साठवता आला तर तो बाजारात योग्य वेळी विकू शकेल. कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस हे गरजेचं आहे. नंबर 3, प्रक्रिया उद्योग. फक्त कच्चा कांदा नको, पावडर, पेस्ट, चिप्स बनवायला उद्योग सुरू झाले तर शेतकऱ्याला नवा बाजार मिळून येईल. नंबर 4, नवीन बाजारपेठा. फक्त बांगलादेशावर विसंबून न राहता श्रीलंका, मलेशिया, दुबई अशा देशातही आपला कांदा पोहोचायला हवा. नंबर 5, आधुनिक शेती तंत्रज्ञान. नवीन वाण, ड्रिप सिंचन, योग्य खत व्यवस्थापन यामुळे उत्पादन चांगलं आणि दर्जेदार होईल. बांगलादेशाने शेतकऱ्यांसाठी काय केलं ते पाहूयात.